नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लाखरण कर्जत या परिसरात आपण आहोत आणि या रायगड जिल्ह्यातल्या आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. ज्या वहिनींना भेटणार नाव आहे भावना रोशन दगडे, जाऊबाई आहेत धनश्री राकेश दगडे आणि नणंदबाई आहेत संजना तुषार सावंत. चला या घरात जाऊन त्या लिटिल चॅम्प्सचा किलबिलाट ऐकूया. नमस्कार. घ्या उखाणा. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, रोशन रावांचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. काय सांगताय काय? मग रोशनराव तुम्ही काय म्हणणार आता? चांदीची पैठणी, तिला सोन्याचा काठ, भावनाचं नाव घेतो, पुढचं काहीच नाही पाठ. काय सांगताय? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. या नणंदबाई. नमस्कार. ही जाऊबाई. नमस्कार. आणि ते तिघी नणंद. बरं. नमस्कार. आणि ते दीर माझे. हो. आणि ते नंदेचे मिस्टर. बरोबर. आणि हे आमचे 2 भाचे. हो. हे पण शेजारचे. अरे वा वा. नमस्कार सगळ्यांना. बाळांनो, बालपण कुठलं तुमचं? माझं चिंचवली. तुमचं बालपण सगळं इथलं? हो हो येतेच. बालपण कसं? एकदम म्हणजे एकदम मोठी फॅमिली असल्यामुळे एकदम हसून खेळून, बहिणी मोठ्या असल्यामुळे दरारा त्यांचा, सगळ्या बहिणींचा? सगळ्या बहिणींचा दरारा. काय सांगता? अजून पण आहे म्हणा, त्यांची दहशत आहेच. काय हो, खरं आहे? असेल. तुम्हाला नाही ना भीती वाटत? भीती कसली त्याच्यामध्ये, एवढा आनंद होतो येणार असेल तर. पण काय हो तुमचं काय, कसं काय लग्न कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज. कसं काय ते? मी नाही बोललो, कोंबडा ओरडला पाहिजे. कसं काय? आम्ही एकाच ठिकाणी जॉबला होतो, कर्जत मध्ये. एक संस्था आहे, त्या दिशा संस्थेमध्ये केंद्र. आम्ही काम करत होतो. मग तिथे आमची ओळख झाली. हा, तिथेच काय झालं? काय हो? काय तिथे काम करत होतो. हा, चांगलं काम केलं. हा. मग मी अगोदरच होतो, त्यानंतर ती आपण झाले. मग एकमेकांना बघण्यात आवड, माणसाला काय प्रेम, माणूस आवडलं का प्रेम होतं. प्रेम झालं, मग लग्न केलं. पण तुम्ही प्रपोज केलं? हा, मीच केलं. काय तुम्हाला अंदाज आला होता? नाही. तसा अंदाज होता माझ्यामध्ये, असेल, कारण आम्ही थांबा, दोघं पण विचारतो ना, तुम्ही कशाला बोलताय? नाही, दोघं एकमेकांना लाईक करत होते हे आम्हाला समजलं. थांबा, तर विचारतो काय झालं. हा, म्हणजे त्यांचे मेसेज वगैरे तर बोलणं सुरू झालं ऑफिसमध्ये, तेव्हा वाटलं की आवडत असेल. कोणाला? त्यांना. मी. आणि तुम्हाला? हा, मला पण नंतर आवडायला लागले. कसा आहे स्वभाव? हा, चांगला स्वभाव आहे. आणि जे आपल्यावर प्रेम करतंय म्हटलं कोणतरी, तर आपण पण त्यांच्यावर प्रेम करायला लागलो असं आहे. पण तुम्हाला एवढ्या बहिणींची दहशत होती, बरोबर आहे? मग त्यावेळेला आपण प्रेमविवाह केला तर आपल्या बहिणी काय म्हणतील याचं दडपण नव्हतं? दडपण होतं अगोदर थोडं, पण छोटा असल्यामुळे हट्टी ना, त्यामुळे आपला हट्ट पूर्ण होणार हे मला माहितीच होतं. पण कसं काय बहिणींना कसं पटवलं? सगळ्यात आधी कुठल्या बहिणीला कळलं? सर्वात मोठ्या बहिणीला. तिचा असतो सपोर्ट मला, म्हणजे अगोदर तिला मला माहिती होतं. मी एकदा तिची आणि हिची भेट घालून पण दिली होती. त्यानंतर मग तिचा सपोर्ट थोडासा मला मिळत गेला नंतर. हा ठीक आहे, छान. आणि त्या बाकीच्या तिघींचा? बाकीच्यांचं मी तिच्यावर सोडलं, बोललं तू त्यांना समजाव. मग त्यांनी समजावलं? हा, समजावलं. पण काय रिॲक्शन काय होती? रिॲक्शन थोडीसा विरोध होताच अगोदर, पण ते प्रेम असतं शेवटी. ते आम्ही दोघांनी. शेवटी नाही, पहिलं असतं. शेवटी कसं काय? प्रेम असतं. हो ना. माणसाचं ते एकदा आणि शेवटचंच होतं. हो ना. किती वर्ष झाली हो लग्नाला? 5 वर्ष होऊन गेले. कसे वागतात तुमच्या बरोबर? चांगले आहेत, तापट आहेत, थोडे रागीट आहेत. हे तेव्हा माहित नव्हतं माहिती का? तेव्हा एवढे रागीट नव्हते? माझ्यापेक्षा रागीट तर ती आहे. काय खरं कोण रागीट आहे आता? ते पण आहेत, मी पण आहे. हो, तुम्ही जेव्हा तुम्ही एकत्र काम करत होता, जेव्हा तुमच्या प्रेमाची सुरुवात झाली, तेव्हा एकमेकांवर रागवत नव्हता? नाही, कारण की तेव्हा त्यांच्या काळजी वाटत नाही. त्यांना माझी काळजी वाटायची, प्रत्येक गोष्टीवरून वाटायचं की कधी मला कधी लागलं काय तर ते काळजी नाही यायची धावत. असं वाटायचं की किती यांना काळजी आहे माझी. आणि आता आहे, पण थोडा स्वभाव चेंज झाला ना. राग पण दिसला, थोडासा स्वभाव सगळं दिसलं. आणि तुम्हाला पण ह्यांचा राग दिसला? हा, तो लग्नानंतरच. सासूबाई काय म्हणणं आहे सुनेबद्दल? चांगली आहे. एकमेकांवर रागावतात ते खूप. ती रागावतात त्याने मला कळत, पण व्यवस्थित आहे. काय बाबा काय सांगणार सगळ्या सुनांबद्दल? सुना म्हणजे आमच्या जशा मुली तशा माझ्या मुली आहेत. होय ना. सुना व्यवस्थित आहे एकदम. मी छोटी नणंद त्यांची. पण मगासपासून ऐकतोय सगळ्या नणंदबाईंची घरात दहशत होती असं भावाने सांगितलंय. बहिणींची खरं आहे? माझी तर नव्हती, मी त्यांना प्रिय आहे, मी त्यांच्या दोघांच्यात. तुम्ही? मोठी नणंद. बरं, बापरे. हा, ह्यांनाच माहिती होतं का? तुम्हीच सपोर्ट केला ना?
माझ्या दोन्ही भावजया खूप छान आहेत, खूप व्यवस्थित राहतात, आईवडिलांना पण खूप छान बघतात आणि स्वतःचा संसारही खूप छान करतात. मी या घरातला 3 नंबर जावई. खूप छान फॅमिली आहे. म्हणजे सासू सासरे कमी मला आई वडीलच वाटतात ते एक प्रकारे. आणि छान आहेत दोघी पण. पण लहानपणी काय खूप भांडायचे भावंड तुम्ही? हो आम्ही बहिणी भांडायचो खूप. आणि ह्याला धपाटे द्यायचे म्हणजे? नाही तो लहान होता ना, तो लाडका होता सगळ्यांचा. बरं तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. तुम्ही बक्षीस मिळवून देणार का? आम्ही बघणार आहोत. देन ना. घरात एक बंद पाकिट लपवून ठेवलेलं आहे, ते घेऊन यायचं. या 5 वस्तूंमध्ये ती एक वस्तू वेगळी आहे, त्या ठिकाणी ते बंद पाकिट लपवलेलं आहे. गुलाब, जास्वंद, हेल्मेट, मोगरा, चाफा. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, लवकर जा. 7, 6, 5, 4, 3, 2. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. कसं छान वाटतंय आज गप्पा मारताना, हो की नाही? तुम्ही जाऊबाई, तुम्ही नणंदबाई. काय नणंदबाई, काय सांगणार? किती वर्षापूर्वी तुम्ही इकडनं सासरी गेला? मला 14 वर्ष झाली. तुमचं माहेर कुठलं? माझं वावे. इथे किती वर्षापूर्वी या कुटुंबात आले? 2 वर्ष झाले. मग तुमचं काय अरेंज मॅरेज? हो. बघण्याचा कार्यक्रम झाला होता. मग ते आले होते, तो दिवस आठवतोय? ते नाही आले, त्या ताई आलेल्या आमच्या. तिथे पण दहशत सुरुवातच. मग ताईने सिलेक्ट केलं का आधी पसंती? हो. आणि मग हे कधी आले मिस्टर? ते नंतर आले. आणि मग भाऊ कधी गेला बघायला मुलगी? मित्राच्या लग्नामध्ये बघितलेलं तर. बरं, हे त्या लग्नातच ठरले होते की हे आता वावे म्हणून? तुम्ही बघितलं होतं? बघितलं होतं. तर माझं पण पोरी शोधायचं काम चालू होतं ना लग्नाला. तर मग मित्र बोलला का असं हिचं पण लग्न करायचंय, बघू विचारू का? बोललो विचार. तर मग त्यांच्याकडनं होकार आला विचारलं तर. पण त्यांनी तुम्हाला त्या लग्नात बघितलं हे माहिती होतं तुम्हाला? नाही, नव्हतं माहित. पण कसा आहे स्वभाव? चांगलं आहे, मस्त. 2च वर्ष झाली ना लग्नाला? हो हो. समजलं ना, 2 वर्षात चांगला स्वभाव आहे. या कुटुंबाबद्दल काय सांगणार? काय नाही, मस्त फॅमिली आहे. मला आल्यापासून मस्त. म्हणजे हे सासू सासरे आई बाबाच वाटतात. सासू सासरे, आई तर सासू वाटतच नाही. आत्ता सुद्धा आई इमोशनल झाली, कारण तुमच्यावरती किती प्रेम आहे बघा सगळ्या सुनांवर. तुम्ही कोणाला मिस करता? बहिणींना. त्यांची आठवण येते. आणि ती तुमची जाऊ कशी वागते हो, खरं सांगा? छान आहे ती पण. छान आहे म्हणजे? सिनियर आहे इकडे, 5 वर्ष झाली. कोण कामं करतं घरात? दोघी पण करतो. काय करता? काय घरातली कामं असतात ती. कसं आहे तुमचं आणि जाऊबाईचं? चांगलं आहे, थोडंफार होतं कधी कधी. ते होणारच ना, घर म्हटल्यावर. काय होतं? एखाद्या याच्यावरून किंवा काहीतरी होतं, पण तेवढा पुरतं असतं. प्रत्येक वेळेला बोलायची सुरुवात कोण करतं? कधी ती कधी मी. जास्त राग कोणाला आहे दोघींमध्ये? तिला माहित असेल तिला किती, तर मला पण येतो राग. नाव सांग. देवांग तुषार सावंत. तू कुठे राहतो? पेणमध्ये. घरात कोण कोण असतं राहायला? आई, बाबा आणि मी. तुला कोणी धपाटा दिलाय कधी? खरं सांग. हो, आईने. तुझ्या चेहऱ्यावरच मस्ती लिहिलेली आहे. नाही, मस्ती नाही जास्त करत. तुला शाळेत काय आवडतं? मला शाळेत अभ्यास करायला आवडतं. पण तुला कुठला पदार्थ रोज डब्यात दिलेला आवडेल? पुलाव आणि बटाट्याच्या काचऱ्या. रोज आवडेल तुला दिलं तर? हा. बटाटा झाला आता ऑलरेडी. नाव सांगा. देवस्य सुरेंद्र दुर्गे. तुमच्या घरात कोण कोण आहे? मम्मी, पप्पा, मी, बहीण आणि आई. तू कितवीत आहेस? 4th. पण मला सांग, तुला कधी कोण ओरडतं का रे घरी? हा. कोण रे? सगळेच. का रे? मी मस्ती करतो. ते कळतच आहे. पण मग साधारणतः तुला कशा प्रकारची शिक्षा होते? मम्मी मारते कालत्याने. कायलताने मारते मम्मी. आणि अभ्यास आवडतो? हा. काय चेहरा सांगतोय वा. बरं, हा तुझ्याशी भांडतो का रे भाऊ? नाही. तुझं नाव काय बाळा? आस्था गणेश पालांडे. कितवीत आहेस? 6वी. तुला कसली आवड आहे? मला चित्रकलेची. नाव सांग बाळा. अर्चित विनोद कडू. तुमच्या घरात कोण कोण राहतं? मम्मी, पप्पा, मी आणि माझा भाऊ. मग तू त्यांच्या घरात राहतोस की ते तुमच्या घरात राहतात? मी त्यांच्या घरात राहतो. बरं, तेवढं लक्षात आहे तुमच्या. आता तुम्हाला दोघींना कोण जिंकून देणार ते ह्या चौघांपैकी दोघे ठरवणार आहेत. बघूया कोण जिंकून देणार. तुमच्यासाठी देवस्य खेळणार आहे. देवस्य म्हणजे कोण? देवस्य. ओके. आणि देवांग तू. बरं, तू मामीला जिंकून देणार का मला बघायचंय का तो आईला जिंकून देणार? हा, एक खेळ आहे. त्या खेळात तुमच्या दोघांपैकी जे कोणी जिंकणार त्यांना पुढच्या खेळात जाण्याची संधी मिळणार. हा, एका वेळेला एक मासा गोळा करायचा
लोहचुंबक आहे त्याला. सर्वात जास्त मासे कोण गोळा करणार ते आम्ही बघणार आहोत. हा, 1 त्यात दुसराच वापरला 2 3. तू काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता तू मोज कोणाचे जास्त आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नणंदबाई, तुम्हाला झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. नमस्कार. कसा आहे स्वभाव? खूप चांगला आहे. चौघींचा स्वभाव खूप चांगला आहे. चौघींचा. हा. बरं, तुम्हाला मला विचारायचंय, तुम्ही परीक्षक म्हणून जर बोलवलं, 2 वहिनी आहेत, तुम्हाला 1 आणि 2 नंबर लावायचा असेल तर कोणाला? दोघी चांगल्या आहेत. मला तुम्हाला विचारायचं, एकीकडे बहीण आहे आणि इकडे बायको आहे. आता एक खेळ होणार आहे पैठणीचा. कोणी जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बायको नाही. काय ऑफिसचा इम्पॅक्ट आहे. हं? एकीकडे बहीण आहे, एकीकडे वहिनी आहे. कोणी जिंकलं पाहिजे असं वाटतंय? वहिनीने जिंकली तर चालेल आता. वहिनी. वहिनी, इम्पॅक्ट आहे तुमचा, हो की नाही? चला, पाठी त्या नणंदबाईंना विचारूया आता. तुम्ही सांगा. भावजयच. लहानपणी भांडले आहेत ना आपापसात. त्या वहिनी. भाऊजाई जिंकली पाहिजे. वहिनीच जिंकली पाहिजे. हो. जाऊबाई. जाऊबाई. का हो? कुणी पण जिंकले तरी घरामध्येच आहेत. हा, नाहीतर पेणला जाईल ना पैठणी. आई, लेकीने जिंकली पाहिजे की सुनेने जिंकली पाहिजे? आता सांगा. सुनबाईने जिंकली पाहिजे. बाबा. सोनबाईने जितली पाहिजे का? तर काय सगळ्यांचा हे जास्त करून त्याच्यावर मत आहे का बाबा तिने जितले पाहिजे. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? सगळ्यांची. माझा स्वभाव थोडा रागीट, त्यामुळे मी कधी बोलले असेल किंवा काय, सगळ्यांची क्षमा मागते. तुम्ही आज क्षमा मागायची तर कुणाची मागाल? आई बाबांचीच मानावी लागेल. का हो? कारण त्यांनी म्हणजे खूप कष्ट घेतले आमच्यासाठी, आणि आत्ता असं वाटतं की आपण तेवढा वेळ त्यांना नाही देऊ शकत, कारण लांबही पडतं नोकरीमुळे वगैरे, नाही यायला मिळत. कधी बाबा वगैरे आजारी असलं समजतं, पण तेव्हा यायला नाही मिळत. माझ्या बाबतीत तर असं आहे की त्यांच्यामुळेच मला पुनर्जन्म मिळाला आहे. त्याच्यामुळे कसं? हो, लहान होते मी, 7 वर्षांची वगैरे, तेव्हा मी खूप आजारी होते. 6 महिने मी ॲडमिटच होते हॉस्पिटलमध्ये. सगळ्या लोकांनी सांगितलेलं की म्हणजे अशा सोडा तुम्ही, काय तर आहेत तुम्हाला 4 मुली ही, म्हणजे पण नाही. आईने त्यावेळेला, आई बाबांनी दोघांनी खूप कष्ट घेतले, लोकांचं कोणाचं ऐकलं नाही. त्यांच्यामुळे मला पुनर्जन्मच मिळाला नाही. आता असं वाटतं की नाही वेळ मिळत मला त्यांना. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कोणाचा करा? माझा राग जरा कमी करीन. मी हायपर होते जागे जास्त, काय झालं का, कोणी काय केलं का, मग ते कमी करणार? हा, थोडं कमी करेल. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी थोडी आळशी आहे, ते थोडं मला असं वाटतं कमी करायला पाहिजे. आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. त्या 2 काठ्या आहेत, त्या काठीच्या सहाय्याने एक एक मणी उचलायचा आणि आपापल्या या ठिकाणी गोळा करायचा. मी जो रंग सांगणार त्या रंगाचेच मणी गोळा करायचे, दुसरा हात लावायचा नाही. म्हणजे दोघींपैकी सगळ्यात जास्त गुण ज्यांचे होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 आणि रंग आहे निळा. वेळ सुरू झाली.
थांबा, वेळ संपली. एक तुमचा मणी बाहेर काढा. आता नणंदबाई तुमचे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. आणि आता तुमची गुणसंख्या बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा आहेत आणि हसत राहा, आनंदात राहा, असेच एकत्र राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.